नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हटलं की अनेकांना घाम फुटतो, विशेषतः जेव्हा त्यात एक्स आणि वाय येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हे एक्स आणि वाय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आयुष्यातील रिकाम्या जागा आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 8वी ते 10वीपर्यंत सतत सोबत असणाऱ्या बैजिक राशी आणि त्यांचे अवयव कसे पाडायचे हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर गणिताचा हा भाग तुम्हाला खेळासारखा वाटू लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही द्विपदीचे आपण काय करायचे ते अवयव पाडायचे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण काय करूया, a² वजा b² या सूत्रावर आधारित गणित पाहू. हे सूत्र म्हणजे गणितातली जादू आहे. जे काही पहिलं सूत्र मी काय सांगितलं बघा, पहिलं सूत्र आहे a² वजा b² म्हणजेच काय, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी मी काय घेतलं रे, उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा, 49 x वर्ग वजा 36 y वर्ग. ह्याचे काय करायचे, आपल्याला अवयव पाडायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 49 आहे, हा 49 हा कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 7चा. काय आहे, 7चा वर्ग काय आहे, 49. आणि 36 हा जो काही वर्ग हा कशाचा आहे रे, तर तो 6चा वर्ग आहे. कशाचा, 6चा वर्ग. मग ह्याला मी असं लिहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 49 x वर्ग वजा 36 y वर्ग, ह्याला मी असं घेतलं तर 7x वर्ग वजा 6 y वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, हे जे काही सूत्र आहे, ह्या सूत्राचा जर मी विस्तार केला तर काय येणार आहे, तो विस्तार, तर तो येणार आहे एका कंसामध्ये काय येणार आहे, बेरीज, दोन्ही पदांची बेरीज, आणि दुसऱ्या कंसामध्ये दोन्ही पदांची वजाबाकी. चला आपण काय करूया, हे जे काय उदाहरण आहे हे पुढे सोडवूया. म्हणजे पहिल्या कंसामध्ये काय येणार आहे, ह्या दोन्ही पदांची काय येणार आहे, बेरीज. 7x अधिक 6x ही काय झाली, बेरीज. तर दुसऱ्या कंसामध्ये काय करायची, दोन्ही पदांची वजाबाकी, म्हणजेच काय येणार आहे, 7x वजा 6x. लक्षात आलं का. ही झाली जी काही द्विपदी, ह्या सूत्रानुसार आपण सोडवलं. पण आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अशी राशी पाहूया ज्यात 3 पद असतात. कुठली, त्रिपदीचे अवयव. आता कसे पाडायचे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा, जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, x² अधिक 8x अधिक 15. आता बघा, इथे होती द्विपदी, इथे आले 3 पदं, पहिलं, दुसरं, तिसरं. लक्षात आलं का. आता बघा, ही जर त्रिपदी सोडवायची असेल तर ही जी काही 15 संख्या आहे, तर अशा 2 संख्या शोधायचा की ज्याचा गुणाकार काय येतो रे, 15 येतो. काय येतो रे, 15. आता बघा, आता ह्या 15 ह्या संख्येचे मला काय करायचे, तर अशा 2 संख्या शोधायच्या ज्याचा गुणाकार काय येतो, 15, आणि बेरीज किती यायला पाहिजेत रे, 8. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 कधी येईल, जेव्हा आपण काय करू, 5 गुणिले 3 काय येणार आहे, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, आणि बेरीज काय आली रे, 8. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला ही बैजिक राशी सोडवूया. तर काय येईल बघा, ही जी काही 15 आहे, 15ची फोड काय झाली, 5 आणि 3, म्हणजेच ही पुढे आपण कसं सोडवत जाणार आहे बघा, की इथे काय येणार आहे, x² अधिक, आता काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे, 5x, कारण का बघा, 5x अधिक 3x, कारण 5x आणि 3x बरोबर काय येणार आहे, 8x अधिक 15, कारण 5 त्रिक 15. लक्षात आलं का. आता बघा, आपल्याला काय करायची, ही जी काही लिहिले आपण x² अधिक 5x अधिक 3x अधिक 15, हे मी ह्या पद्धतीनं लिहिलं तर बघा, हा जो काही x² आहे तो असा लिहिला, तर हा लिहिला x² मधला हा x, आणि इथे काय राहिला, की इथं काय राहिला, x अधिक 5, x अधिक 5. जेव्हा मी काय केलं रे, x गुणिले x काय येणार आहे, x² आणि 5 गुणिले x म्हणजेच काय येणार आहे, 5x. लक्षात आलं का. त्यासोबतच मी अधिक, आता बघा इथं काय घेतला, मी 3 कॉमन घेतला. काय घेतला, 3 कॉमन घेतला, आणि कंसामध्ये काय राहिलं बघा, 3 गुणिले x 3x अधिक 5 त्रिक 15, म्हणजेच इथं काय आलं रे,
5. इथं 5 कसं लक्षात आलं का? इथे होतं 15. 5 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 5 काय येणार आहे? 5 त्रिक 15. इथे सुद्धा सेम येणार आहे. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग आणि एक्स गुणिले 5 काय येणार आहे? 5x. काहीही बदल होणार नाही. हे काय घेतलं तर आपल्याला काय करायचं? हे जे काही कॉमन येतात आहे, म्हणजेच काय येतात आहे की इथे बघा हा कंस आणि हा कंस काय आहे रे? सारखाच आहे. मग आता एका कंसामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? x अधिक 5 जो काही कॉमन आहे तो, आणि राहिलेल्या जे काही संख्या आहेत ते दुसऱ्या कंसात, म्हणजेच काय येणार आहे? x अधिक 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे ही जी काही त्रिपदी आहे त्याचा अवयव काय पडले? x अधिक 5, x अधिक 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता दुसरं उदाहरण पाहूया जे काही त्रिपदीचं. काय आहे बघा, तर ते तिसरं उदाहरण आहे y वर्ग वजा 3y वजा 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही 10 आहे, काय आहे बघा हा 10. आता गुणाकार आपल्याला काय पाहिजेत? 10 आणि बेरीज काय हवी? वजा 3. इथं अधिक होतं पण आता इथं काय पाहिजेत? वजा 3. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत? तर बघा मी घेतलं इथं 5 आणि दुसरं काय घेतलं रे? 2. 5 दुने 10. पण आपल्याला काय हवी रे? बेरीज किती हवी? 3. किती? वजा 3. मग मला काय करायला पाहिजे? तिथं द्यावं लागेल वजा 5. काय करावं लागेल? वजा 5. तेव्हाच काय येणार आहे? आपली जी काही बेरीज आहे ती काय येणार आहे? वजा 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जर मी सोडवलं तर काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो? एका कंसामध्ये काय येणार आहे? y वजा 5. काय येणार आहे? y वजा 5. कारण काय येणार आहे? 5 दुने 10 आणि आपल्याला बेरीज किती हवी आहे? वजा 3. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार आहे? y अधिक 2. y अधिक 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जेव्हा त्रिपदी असेल तेव्हा आपल्याला काय करायचे रे? ह्याला फोड पद्धत म्हणायची. काय करायची? फोडायची. म्हणजे काय? हे 8ला काय करायचे? आपण काय केलं रे? त्या संख्या फोडली. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा बेरीज आणि वजाबाकी कशी करायची? बेरीज आणि वजाबाकी ही ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पण त्यामध्ये काय आहेत रे? अगदी तुम्ही म्हणाल की ते सोपे आहेत. पण आता आपण काय केलं रे? सजातीय पदे एकत्र करायला शिकूया. लक्षात ठेवायचं, सफरचंदामध्ये सफरचंदच मिळवता येतं, आंबा येतं नाही. तर आता बघा मी काय घेतली? एक उदाहरण घेतलं. काय आहे बघा ते उदाहरण? तर उदाहरण आहे 4. काय आहे बघा? 4a अधिक 5b वजा 3 अधिक 2a वजा 2b अधिक 8. आता हे खूपच अवघड झालं. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तर असं काही दाखवलं नाही तुम्ही, तर अजिबात घाबरायचं नाही. जी काही बघा इथे काय आहे रे? तर विद्यार्थी मित्रांनो इथे आहे ए, इथे पण आहे ए, इथे काय आहे? बी, इथे आहे बी. पहिल्यांदा आपण काय करायचे? हे जे काही ए हे पहिल्यांदा एका कंसामध्ये लिहायचे. बी म्हणजे जे काही चल आहेत एकसारखी चल एका कंसामध्ये लिहायचेत आणि उरलेल्या संख्या एका कंसामध्ये लिहायच्यात. चला लिहूया. बघा पहिल्या कंसामध्ये काय येणार आहे? ए म्हणजे जे एचं चल आहे ते काय आहे बघा? 4a अधिक काय येणार आहे? 2a. काय येणार आहे? 2a अधिक त्यानंतर काय येणार आहे? 5b. दुसऱ्या कंसामध्ये 5b वजा 2b. काय येणार आहे? वजा 2b अधिक. आता तुम्ही म्हणाल इथं अधिक कसं झालं? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायची रे? इथं आपण करतोय बेरीज. तर आता बघा इथे काय आहे? कंसामध्ये वजा 3 आणि इथे काय आहे रे? अधिक 8. काय आले? अधिक 8. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं? जे काही चल होतं एचं चलाची जे काही एका कंसामध्ये लिहिले, बी चलाचे एका कंसामध्ये आणि संख्या एका कंसामध्ये. चला आता बेरीज करूया. काय येणार आहे बघा? 4 अधिक 2. काय येणार आहे? 6a. काय येणार आहे? 6a. कारण आपण काय सांगितलं होतं? सफरचंदामध्ये सफरचंदच मिळवता येतं, आंबा मिळवता येतं नाही. अधिक 5 वजा 2b म्हणजेच काय येणार आहे? 3b. 5मधून 2 गेले उरले 3. जे काही चल आहे बी हे आहेत तसंच येणार आहे. आता बघा इथे काय आहे रे? विरुद्ध चिन्ह. विरुद्ध चिन्ह आलं की काय करायचं आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. तर मी ती वजा केली. 8तून 3 गेले उरले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार आहे? अधिक. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही तुम्हाला वाटत होतं खूप अवघड असं हे गणित आहे, ही बैजिक राशी, ह्याची आपण बेरीज कशी करायची, तर हे उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला असं
परीक्षेमध्ये बैजिक राशी येईल तेव्हा काय करायची, जी काही समान पदं आहेत ती काय करायची, एका कंसामध्ये लिहायची. लक्षात आलं का? सेम तसंच हे झालं बेरजेचं. आता आपण बघूया वजाबाकी. चला विद्यार्थी मित्रांनो, जे काही 5वं उदाहरण आहे ते काय आहे बघा. 7x वर्ग अधिक 2x अधिक 5. आता बघा इथे काय करायचे, वजा 3x वर्ग वजा 4x अधिक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जी काही टीप आहे की जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा हा जो काही दुसरा कंस ह्या दुसऱ्या कंसातील सर्व चिन्हे बदलतात. हा पॉईंट मुलं नेहमी विसरतात, तर तुम्ही अजिबात विसरायचं नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय करतो रे वजाबाकी, तेव्हा काय होणार आहे, ह्या दुसऱ्या कंसातील चिन्ह बदलणार आहेत. म्हणजेच इथं काय होणार आहे बघा, 7x वर्ग अधिक 2x अधिक 5. आता बघा इथे काय आहे, आपल्याला करायची वजाबाकी. म्हणजेच काय येणार आहे, 3x वर्ग. आता जे काही कंसातील चिन्ह बदलतात, इथं होतं वजा तर इथं काय येणार आहे अधिक 4x आणि इथं अधिक होतं तर इथं काय येणार आहे वजा 1. काय येणार आहे वजा 1. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं सगळीकडं काय आहे रे x, पण इथे काय आहे रे x², इथं आहे x². म्हणजे पहिल्यांदा आपण काय करूया, 7x² वजा 3x². 7तून 3 गेले, उरले किती रे 4x². लक्षात आलं का? अधिक. आता बघा इथं काय आहे, इथे x आहे, इथे x आहे, म्हणजे ह्या दोघांची करायची बेरीज. 2 अधिक 4 बरोबर काय आले रे 6x. काय आली 6x. आता बघा इथं काय आहे, अधिक 5 वजा 1 म्हणजेच काय येणार आहे, 5तून 1 गेले, विरुद्ध चिन्ह. तर काय करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, उत्तर आलं 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, काय आलं रे अधिक. आहे का नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच तुम्हाला जे वाटत होतं बैजिक राशींचे अवयव पाडणे खूप अवघड आहे का, तर नाही. काही उदाहरणामध्ये तुम्ही सूत्रांचा वापर करा. जी काही त्रिपदी आहे ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे तर जी काही संख्या आहे त्यांचा गुणाकार आणि बेरीज, ही अशा 2 संख्या करायच्या की ज्यांचा गुणाकार काय आले पाहिजे तर ती संख्या आणि बेरीज ही मधली संख्या आली पाहिजे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अवयव पाडणे आणि बेरीज वजाबाकी अगदी मुळापासून शिकलो. हे नियम 8वी पासून 10वी पर्यंत प्रत्येक प्रकरणात लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक छोटा गृहपाठ. काय आहे बघा तो गृहपाठ, तर बघा इथे बाजूला मी उदाहरण देते. काय आहे बघा, 25 mचा वर्ग वजा 81 nचा वर्ग ह्याचे अवयव पाडायचे आहेत. आणि हे जे काही गणित आहे हे आहे पहिलं, जे सूत्रानुसार सोडवायचं. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, x वर्ग अधिक 10x अधिक 24चे काय करायचे आहेत, अवयव पाडायचे आहेत. आणि तुम्हाला हे जे दुसरं उदाहरण आहे हे कशानुसार सोडवायचे, हे जे काही दुसरं उदाहरण सोडवलं त्यानुसार. तर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोणत्या विषयावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा आहे हे कळवायला विसरू नका. आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करा. गणिताला आपला मित्र बनवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आनंदी राहा.